पुण्यातील चाकण परिसरातील 20पेक्षाही जास्त कंपन्या स्थलांतर करण्याच्या मनस्थितीत आहेत आणि त्यांच्या नेमक्या काय अडीअडचणी आहेत त्या देखील आपण समजून घेतलेल्या आहेत आणि या सगळ्या परिस्थितीवर आता MIDCची नेमकी काय भूमिका आहे, त्यांच्याकडून काय नेमक्या उपाययोजना केल्या जातात आणि काय कशा पद्धतीने या पुढच्या काळात काम केलं जाणार या संदर्भात बोलण्यासाठी आत्ता आपल्यासोबत आहेत निलेश मोरे। काय नेमकं ज्या पद्धतीने त्यांनी ज्या काही अडीअडचणी मांडलेल्या आहेत त्यावर काय नेमकं आता सोल्युशन काय पर्याय उपाययोजना काय केल्या जाणार आहे सर? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची जी चाकण MIDC आहे ही 2700 हेक्टरवरती पसरलेला चाकण फेज 1 टू चाकण फेज 4 हा एरिया आहे। परंतु याच्या आजूबाजूला सुद्धा जवळपास 10,000 हेक्टरपर्यंत एक इंडस्ट्रीयल बेल्ट मुख्य डेव्हलप झालेला आहे। आमच्या जो 2700 हेक्टरचा एरिया आहे याच्यामध्ये 40 किलोमीटरचे मुख्य रस्ते आहेत। ह्या 40 किलोमीटरच्या मुख्य रस्त्यापैकी 10 किलोमीटरचे रस्ते जे आहेत ते MIDCने मार्च 25 आणि मार्च 26मध्ये कंप्लीट केलेले आहेत। उर्वरितपैकी 25 किलोमीटरच्या उन्नतीकरणाचं म्हणजे कॉन्क्रीट पेव्हमेंटचं काम हे चालू आहे, गेल्या 10 महिन्यापासून चालू आहे आणि मार्च 27पर्यंत हे काम पूर्ण केलं जाईल। ह्या माध्यमातून MIDCतल्या जास्तीत जास्त रस्त्यांचं कॉन्क्रीटीकरण म्हणजे उन्नतीकरण त्याच्यामध्ये झालेलं असेल। आणि हा प्रश्न आत्ता जो विषय येतोय की याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये आता हे जे चालू रस्ते आहेत हे कॉन्क्रीटचे असल्यामुळे याला काही क्युरिंग पिरियडसुद्धा लागतो, ज्याच्यामध्ये 7 ते 8 दिवसासाठी हा रस्ता बंद ठेवला जातो, जेणेकरून ज्याच्यामुळे थोडेफार प्रमाणामध्ये ट्रॅफिकमध्ये वाढ होत जाते। मी मगाशी आपल्याशी चर्चा केल्याप्रमाणे पाण्याचा प्रश्न असेल किंवा कचऱ्याचा प्रश्न असेल किंवा रस्त्यांचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न MIDCने ॲड्रेस केलेले आहेत आणि याची कामं आयदर झालेली आहेत किंवा चालू आहेत। त्यामुळं हा जो इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रश्न आहे हा सोडवण्यासाठी MIDC नक्कीच याच्यामध्ये प्रयत्नशील आहे आणि याचं चित्र आपल्याला आत्ताही साईटवरती जसं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं तसं दिसत आहे आणि पुढच्या काही दिवसामध्ये हे चित्र आणखी चांगल्या प्रकारे स्पष्ट होईल। हे सगळं असताना कुठेतरी समन्वयाचा अभाव आहे का असं एकूण दिसतंय का? मग एकूण या कंपन्यांच्या लोकांसोबत तुमचं कोऑर्डिनेशन कुठेतरी कमी पडते असं वाटतंय? सर, जेवढा कंपन्यांशी समन्वय आहे तर सर्व पदाधिकारी कायमच आमच्या संपर्कात असतात। जसं आत्ताच आपल्याला पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की ते डे टू डे आमच्या संपर्कात असतात आणि त्यांची कुठलीही अडचण असेल ती लगेच ॲड्रेस होती, परंतु त्यांचे विषय आमच्या जर हद्दीच्या बाहेरचे काही विषय असतील तर ते त्यांना सोडवण्यात कधीकधी अडचणी येतात। आमच्या याच्यापुढचा जर प्रश्न जर घ्यायचा झाला तर त्यांचे सगळे प्रश्न आम्ही ॲड्रेस केलेले आहेत पदाधिकाऱ्यांचे आणि त्याच्या बाबतीत आपणही त्यांच्याशी चर्चा केली असेल की ते MIDC बाबत ते समाधानी आहेत। एक साधारणतः ही सगळे जे काही अडीअडचणी आहेत, साधारण रस्ते, खड्डे, पाणी, हे 27पर्यंत 2027 मार्च 27 पूर्ण होतील सर। तर MIDC कडून अशा पद्धतीने या सगळ्या कंपन्यांच्या संचालकांना आश्वासित केलं जात आहे की मार्च 2027पर्यंत या ज्या काही अडीअडचणी आहेत ज्या त्यांनी मांडलेल्या आहेत त्या पूर्ण केल्या जातील आणि त्यामुळे कदाचित ते कंपनी ज्या काही निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आहे तो निर्णय त्यांनी बदलावा अशा पद्धतीची भूमिका आता MIDC कडून मांडली जाते। कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।